नमस्कार, मी प्रवीण अहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, लाडकी बहीण योजना 12 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वात मोठी अपडेट आहे 12 फेब्रुवारीची सर्वात मोठी माहिती, सर्वात महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजना पण ह्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे आणि सर्वांना 1500 रुपये पण वाटप होणार आहे. त्याची पण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर बघा, आता संपूर्ण जी महत्त्वाची माहिती, नवीन योजना सुरू होणार आहे, कोणती योजना आहे, किती पैसे तुम्हाला मिळणार आहे ते पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे. त्यासोबतच सर्वांनी लगेच पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बरं, सर्वांनी सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाकायचा आहे. तर मग आता आपण लगेचच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना राज्यभरातील अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. बघा, लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. काही महिला मुलींची त्या ठिकाणी फी भरतात, मुलांची फी भरतात. त्यासोबतच काही महिलांसाठी स्वतःला काही ना काही घेता यावं यासाठी ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. जरी ती राज्याच्या तिजोरीवर मोठा भार टाकत असली तरी देखील आता तर चर्चा आहे की दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये वाढ करून ती 2100 रुपये होणार असल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आतापर्यंत 1500 जे मिळत होते त्यामध्ये 600 रुपयांची वाढ करून 2100 रुपये देण्याचा जो काही निर्णय तो लवकरच होऊ शकतो, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत की नाही हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता तुम्हाला 2100 पाहिजेत तर 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. ज्यांना नसेल पाहिजे त्यांनी नाही लिहून पाठवायचं. 2100 रुपये. बघा, 600 रुपयांची वाढ होणार आहे. सध्या महागाई खूप वाढते आणि त्या वाढत्या महागाईमध्ये 600 रुपयांमध्ये तुम्हाला दिलासा मिळणार आहे. 600 रुपयांमुळे तुम्हाला मोठा दिलासा जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण घराचा बजेट सर्व महिला चालवत असतात. महिलांना माहिती असतं कशा पद्धतीने त्या ठिकाणी काटकसर करून जो काही घराचं बजेट आहे ते त्या ठिकाणी महिला चालवत असतात. तर त्यामध्ये 600 रुपयांची वाढ झाली पाहिजे का, रक्कम वाढ झाली पाहिजे का, तुम्हाला काय वाटतंय, तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे पहा. बघा, अर्थात विधानसभा निवडणूक 2024मध्ये केल्या जाणाऱ्या प्रचारापासून हीच चर्चा आहे. राज्य सरकारनेही अनेकदा त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. प्रत्यक्षात मात्र अजून तरी ती वाढ झाली नाही. असे असले तरी देखील पुढच्या काहीच दिवसांमध्ये त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा, पुढच्या काहीच दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढ होण्याची, जी काही घोषणा आहे ती होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. राज्य सरकारने त्यासाठी तारीख आणि मुहूर्तही ठरवल्याचं समजतं. बघा, राज्य सरकारने त्यासाठी जी काही तारीख आहे, तारीख आणि मुहूर्तही ठरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय, तर कधी कोणत्या दिवशी तुमचे जे काही पैसे ते वाढवले जातील त्याची तारीख आणि वेळही त्या ठिकाणी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे पहा, लाभाची रक्कम वाढणार. तर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. बघा, राज्य विधिमंडळाचे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. विद्यमान वर्षातील म्हणजे चालू वर्षातील मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. तर बघा, अर्थसंकल्प सादर होतानाच अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयांची तरतूद केली जाईल असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर आता 2100 रुपये अर्थसंकल्पामध्ये सादर होतात का, अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते का 2100ची, ते पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 1 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या दिवशी मी तुम्हाला संपूर्ण अपडेट पण सांगणार आहे. खरंच तुमचे 2100 रुपये झालेत किंवा नाही. जर झाले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि ती आनंदाची बातमी आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचे. पुढे पाहू शकता. बघा, जर आपण पुढे पाहिलं तर बघा, ह्या ठिकाणी याच अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम 1500 रुपयांवरून ती पुढे 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. तसे जर झाले तर मूळ लाभांमध्ये 600 रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले आहे. पाहू शकता. बघा, आपण जर पाहिलं तर मूळ लाभामध्ये 600 रुपयांची जी काही भर आहे ती पडणार आहे. मूळ लाभामध्ये 600 रुपयांची भर पडेल. म्हणजेच 1500 रुपये तुम्हाला आता मिळत होते त्यामध्ये 600 रुपये वाढतील आणि 2100 रुपये तुमची त्या ठिकाणी होणार आहे. 2100 रुपयांची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमचा अर्थसंकल्प जो असतो अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाईल आणि त्यासोबतच महिलांचं जे काही बजेट आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या असू शकतं. 600 रुपयांमुळे मोठा दिलासा तुम्हाला बजेट चालवताना, तुमच्या घराचं जे काही बजेट आहे ते चालवताना त्या ठिकाणी होणार आहे. पुढे बघा, महिला व बालविकास विभागाचे कानावर
कानावर हात महिला व बालविकास विभागाने कानावर हात ठेवलेले आहेत. कशा पद्धतीने तर राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा होईल असे तर्क लावला जात असला तरी प्रत्यक्षात ही योजना ज्या विभागांमार्फत राबवली जात आहे त्या विभागाने मात्र याबाबत कानावर हात ठेवले. बघा, ज्या विभागामार्फत म्हणजेच महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाते त्या विभागाने कानावर हात ठेवलेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागाद्वारे ही योजना राबवली जाते. या विभागाकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता अद्याप तरी आपल्या विभागाकडून राज्याच्या अर्थमंत्रालयाकडे लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये इतकी करावी अशी मागणी अथवा कोणताही प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं. म्हणजे ज्या महिला व बालविकास विभागातर्फे योजना राबवली जाते त्या विभागाने कुठलाही प्रस्ताव जो आहे तो त्या ठिकाणी पाठवलेला नाही. बघा, एक लक्षात घ्या, ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला गेला होता त्यावेळेस पण महिला व बालविकास विभागाने काही प्रस्ताव पाठवला नव्हता लाडकी बहीण योजना सुरू करा म्हणून. ठीक आहे, तरी पण ती त्या ठिकाणी अर्थसंकल्पात तरतूद करून लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याच पद्धतीने 2100 रुपये जर करायचे असतील तर त्यासाठी पण कुठलाही प्रस्ताव वगैरे पाठवण्याची आवश्यकता नाही. अर्थसंकल्पामध्ये जर तरतूद केली गेली तरी देखील तुमच्या 2100 रुपये होऊ शकतात. आता पुढे पहा, एका बाजूला लाभाची रक्कम वाढणार असल्याची चर्चा असतानाच दुसऱ्या बाजूला आलेल्या अर्जांची छाननी केली जाते. बघा, जे काही आलेले अर्ज आहेत त्यांची तपासणी होत आहेत. जवळपास 2,46,45 लाख महिलांचे अर्ज आलेले आहेत. इतक्या महिला पात्र आहेत, इतक्या महिलांना निधी वाटप होत होता. त्यापैकी आता 5 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांचे अर्ज पुन्हा एकदा तपासले जातात. बघा, पुन्हा एकदा अर्ज जे ते तपासले जात आहेत. त्यातील निकषात न बसणाऱ्या अर्जांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर जवळपास सोलापूरमध्ये पण जवळपास 70,000 प्लस आणि पुण्यामध्ये पण 70,000 प्लस महिलांकडे त्या ठिकाणी 4 चाकी वाहन म्हणजेच कार जे आहे ती आढळलेली आहे आणि त्या महिला पण आता अपात्र ठरलेल्या आहेत. अशा पद्धतीने एकूण 5 लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या होत्या. तोच आकडा 10 लाखांपर्यंत पण जाऊ शकतो. आता पुढे पहा, तर निकषात न बसणाऱ्या अर्जांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. शिवाय एकपेक्षा अनेक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही वगळण्यात आल्याचे समजते. बघा, एकपेक्षा अधिक योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्याही महिलांना वगळण्यात आले. कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन, आयकर परतावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक असेल आणि लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळल्यानंतर नेमक्या किती महिला लाभार्थी म्हणून उरणार आणि कोणाकोणाला लाभ मिळणार याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे 8 हप्ते जे ते देण्यात आलेले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती पुढच्या हप्त्याची. बघा, आतापर्यंत 8वा हप्ता जो आहे तो तुम्हाला दिलेला नाही आहे. फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे. यावेळच्या हप्त्यामध्ये निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे समजते. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता दिला जाईल. त्यामुळे हप्ता वाढणार की नाही यापेक्षा अनेक महिलांमध्ये आपण योजनेत राहतो की नाही याचीच अधिक भीती पाहायला मिळते. बघा, हप्ता येईल किंवा नाही त्याबाबत नाही, पण महिलांमध्ये भीती आहे की आम्ही योजनेमध्ये राहतो किंवा नाही. असंच त्या ठिकाणी भरपूर महिलांना जी भीती आहे ती त्या ठिकाणी लागून राहिलेली आहे. परंतु काळजी करू नका, सर्व महिलांना सविस्तररित्या संपूर्ण जी काही माहिती ते आपल्या माध्यमातून मी कळवणारच आहे. कशा पद्धतीने तुम्हाला किती महिला पात्र आहेत, किती महिला अपात्र आहेत. ठीक आहे, त्यामुळे कुणीही काळजी करायची नाही. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.